सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर जाणून घेऊया कसा आहे तुमचा आजचा दिवस. सर्वात पहिले पाहूया मेष रास. उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवल देखील आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत प्राप्त होईल. नातेवाईक किंवा मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्यास तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्या जवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी व्हाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा किंवा तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. पुढची रास आहे वृषभ रास. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. तुमची विनोद बुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे. पुढची रास आहे मिथुन रास. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे. पुढची रास आहे कर्क रास. वाहन चालविताना काळजी घ्या. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यात देखत उतरण सुरू होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा किंवा तुमचे जोडीदार तुमच्याशी भांडण करेल पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. पुढची रास आहे सिंह रास. तुमच्या सर्व अडचणी समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. नवजात बालकाचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल. योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या. छोटेसे दुर्लक्ष देखील प्रश्न गंभीर करू शकते. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोबरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आध्यात्मिक गुरु अथवा वडिलांधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. पुढची रास आहे कन्या रास. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनाचा वापर करा. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. तुमच्या घरातील कोणी सदस्य आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढची रास आहे तुळ रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग्य साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आर्थिक स्थितीतही बदल हे नक्कीच होणार आहेत. कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे. आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजचे सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वर्चस्वाखाली दृष्टिकोनामुळे सहकार्याकडून टीका होईल. कर्मकांडे किंवा होम हवन किंवा शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. पुढची रास आहे वृश्चिक रास. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. पुढची रास आहे धनुरास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रिणींना घेऊ देऊ नका. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. आपल्या कुठल्या मित्रांसोबत आज वेळ घालवू शकतात, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमच्या जोडीदाराच्या उबदार प्रेमाच्या कुशीत तुम्हाला आज अगदी राजेशाही वाटेल. पुढची रास आहे मकर रास. वाहन चालविताना विशेष करून वळणावर काळजी घ्या. दुसऱ्यांच्या निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता, परंतु त्या कामांना करण्यास समर्थ होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्या, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. पुढची रास आहे कुंभ रास. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसे जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. प्रियजनासोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनाचा आनंद लुटा. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणाला तरी फायदा होईल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. पुढची रास आहे मीन रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे अनियंत्रित वागणे रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकतो. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकता. तुमचा किंवा तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गजरा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.